यहाँ से 4 किलोमीटर तपोवन आता है, जहाँ पे लक्ष्मण भगवान ने तपस्या किया है। रावण की बहन शूर्पणखा की नाक काटी जगह है। राम भगवान की रामपर्ण कुटी है। आपण पांडवलेने आत्ताच पाहिल्या। आता काळाराम मंदिरासाठी बसची वाट बघतोय आणि अशा रीतीने मित्रांनो ऑटो डन झाली आहे। पांडवलेनींचा निरोप घेऊन आम्ही निघालो 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या काळाराम मंदिराच्या दर्शनाला। या पांडवलेनीपासून जवळजवळ 11 किलोमीटरच्या अंतरावर काळाराम मंदिर आहे आणि तिथेच पंचवटी सुद्धा आहे। तर आपल्याला हे दोन्ही स्पॉट करायचे आहेत। बस उपलब्ध नसल्यामुळे आम्ही रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला। प्रत्येकी 40 रुपये भाडं ठरवून आमचा प्रवास सुरू झाला थेट काळाराम मंदिराकडे। काळाराम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीचे केंद्र मानले जाते। सध्याचे मंदिर हे पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी 1778 ते 1790 दरम्यान बांधले। श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव। हे भव्य मंदिर बांधण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागली आणि त्या काळी यासाठी लाखो रुपये खर्च झाले होते। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणातून बनवलेले आहे, म्हणूनच याला काळाराम मंदिर म्हणतात। मंदिरात भजन करण्यासाठी काही वासुदेव देखील आले होते। मंदिराची बांधणी नागर शैलीत असून त्याचे कोरीवकाम अत्यंत देखणे आहे। मंदिराला एकूण 96 स्तंभ असून मुख्य मंदिराला 14 पायऱ्या आहेत, ज्या प्रभू रामाच्या 14 वर्षाच्या वनवासाचे प्रतीक मानल्या जातात। मंदिराच्या शिखराची उंची 70 फूट असून त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला कळस आहे। हे मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात असून रामायणातील उल्लेखानुसार प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी आपल्या वनवासाचा बराच काळ याच परिसरात व्यतीत केला होता। गाभाऱ्यात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील अत्यंत सुंदर मूर्त्या आहेत। 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी येथे ऐतिहासिक सत्याग्रह केला होता। सामाजिक समतेच्या लढ्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो।
अशा रीतीने मित्रांनो आपलं रामाचं दर्शन झालं आहे आणि आता जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे. तर चांगलं हॉटेल कुठे आहे ते शोधतोय आणि खूप क्राऊडेड एरिया आहे, जिकडे तिकडे काम चालू आहे. मित्रांनो कोंडाजी चिवडा खाऊया. कोंडाजी चिवडा पाहिजे तुमच्या. मक्याचा आहे, मक्का ड्रायफ्रूट येतो आणि हा दळ भत्ता येतो. आणि असं सुट्टा मिळत नाही का? ते स्वतः चालवायचे ना तेव्हा सुद्धा भेटायचा. अच्छा. आणि किती कसे? हा 220 रुपये, हा 260 रुपये आणि हा 320 रुपये. मित्रांनो इथे कोंडाजी चिवडा हा प्रसिद्ध असतो. मित्रांनो इथे हे जुनं बांधकाम दिसतं आहे, बारीक विट्या. आता ह्या विटा पाहायला मिळत नाहीत. ही जुनी महाडीची घरं आहेत. वर जायचं का? प्रवासामुळे पोटात कावळे ओरडायला लागले होते, म्हणून मंदिराच्या परिसरातच एखादं चांगलं हॉटेल शोधायचं आम्ही ठरवलं. शोध घेता घेता शेवटी आम्ही हॉटेल अन्नपूर्णा जवळ येऊन पोहोचलो. आणि एकदम गुपित आहे मित्रांनो. हॉटेलचं नाव कुठेच मोठ्या अक्षरात किंवा स्पष्टपणे लिहिलेलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला हे शोधताना थोडी कसरतच करावी लागली. हे मेथी वडी, मेथी वडी, मेथीची जुडी हे आलंय आणि मिरची आलेली आहे मित्रांनो. आधी छास बाकी आहे मित्रांनो. छास आलेला आहे, ग्लास भरून आलेला आहे. इथला मेनू अस्सल गुजराती थाळीचा होता आणि विशेष म्हणजे सर्व जेवण पूर्णपणे सात्विक होतं. मित्रांनो हे अन्नपूर्णा हॉटेल आहे आणि इथे आम्ही जेवलो. गुजराती टाईप थाळी होती आणि अनलिमिटेड होती. अतिशय सात्विक जेवण होतं मित्रांनो. आपलं जेवण मस्त झालेलं आहे आणि आता त्रिवेणी संगमकडे आपण चाललेलो आहोत. आपण पंचवटीमध्ये आहोत आणि पंचवटीमध्ये बरंच काही पाहण्यासारखे आहेत. खूप मंदिरं आहेत, त्यापैकी आपण काळाराम मंदिर बघितलं आणि आता त्रिवेणी संगमला जायचं आहे आणि मग तिथून तसंच बॅक टू होम. आपण आलो आहे मित्रांनो आता त्रिवेणी संगमजवळ. नाशिकमधील पंचवटी घाट हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे. पौराणिक कथानुसार वनवासादरम्यान प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण पंचवटी परिसरात वास्तव्यास होते. याच घाटावर प्रभू श्रीराम स्नान करत असत अशी श्रद्धा आहे. ऑटो विद गाइड मिलेगा. 9-10 किलोमीटर को हम पूरे 11 मंदिर घुमाते हैं. यहाँ से 4 किलोमीटर तपोवन आता है, जहाँ पे लक्ष्मण भगवान ने तपस्या किया है. रावण की बहन शूर्पणखा की नाकान काटी जगह है. राम भगवान की रामपर्ण कुटी है. ब्रह्मा विष्णु मध्य की 3 कुंड है. तीनों भगवानों के साक्षी में सीता माता का मूल स्वरूप अचल स्वरूप प्रभु रामचंद्र जिस जगह पे अग्नि के अंदर गुप्त रख दिया वो अग्निकुंड है. 2 नदी का संगम है, गोदावरी कपिला नदी का संगम है. लक्ष्मी नारायण जी का बड़ा मंदिर जो कुंभ का मंदिर कहा जाता है, साधु संतों का मंदिर कहा जाता है. पूरे भारत के अंदर ऐसा एकमेव लक्ष्मण जी का शेषनाग अवतार मंदिर है जो अकेला दर्शन कहीं नहीं है. उसका लगे थे पंचवटी में, जहाँ से रावण सीता को चुरा करेगा, सीता हरण की जगह लक्ष्मण भगवान ने देखा कि थी वो रेखा जो भी पानी का वाटर का लाइन बन गया है. जमीन में से बबुल के पेड़ के नीचे कांटों बड़े काटे हनुमान जी जो 5 पांडवों को मिले थे. 5101 वर्ष पुरानी मूर्ति है, स्वयं 11.5 फीट की है. पूरी स्टोरी आपको वहाँ पे बताई जाती है. सुनो उसके बाद पंचवटी में सीता माता गुफा है. जैसे वैष्णो देवी गुफा है ना, वैसे अभी सीता माता गुफा है. 5 बरगद के पेड़ जो गुफा के निशान तौर पर राम भगवान लगा, जिसको जो पंचवटी नाम पड़ा. गोराम मंदिर और नासिक का सबसे बढ़िया सबसे सुंदर मंदिर कालाराम मंदिर. और मेरे को आपको यहाँ का पूरा जानकारी पूरा स्टोरी बता के यहाँ से आगे लेके चलना है.
आहे बघा. ते एंट्रन्स आहे, इथे एक मंदिर आहे, हे गोल घुमट आहे, इथे एक मंदिर आहे, हा एक असा टावर आहे, इथे मंदिर आहे, इथे मंदिर आहे, त्या बाजूला पण एक मंदिर आहे. मित्रांनो, या ठिकाणी अरुणा, वरुणा आणि गोदावरी या 3 नद्यांचा संगम होतो.